विमानात 6 जण, मग मृतदेह 5च कसे? 28 जानेवारीच्या सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेलं अजित पवार यांचं खासगी विमान हे बारामती विमानतळाजवळ कोसळलं. सकाळी 8:10 वाजता विमानानं टेक ऑफ केला आणि 8:45 वाजता ते रडारवरून गायब झालं. मात्र या अपघाताला 3 दिवस उलटूनही काही गंभीर प्रश्न अनुत्तरित राहत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट 5 मोठे प्रश्न उपस्थित करत अपघाताभोवती संशयाचं काहूर निर्माण केलंय. पायलट वारंवार का बदलले हा त्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न होता. नेमके काय प्रश्न मिटकरींनी विचारलेत पाहूया. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली? टेक ऑफ आधी प्रवासी यादी ही डिजिटली नोंदवलेली असते, मग मृतदेहांच्या संख्येत ही विसंगती का? अपघात एवढा भीषण होता तर अपघात स्थळी एकही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? या अपघातामागं काही षडयंत्र आहे का, अशी शंका ही अमोल मिटकरींनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे. आता याच संदर्भात प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. मृत्यू झाला, मात्र अमोल मिटकरी यांनी ट्विट करत काही उपस्थित केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 6 जण हे जर प्लेनमध्ये होते तर मग 5 जणांचा मृत्यू झाला, असं का झालं? वारंवार पायलट का बदलले गेले, असं त्यांनी अशा प्रकारचं ट्विट केलेलं आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आणि त्या खात्याचे नागरी उड्डाण खात्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते सगळे चौकशीचे जे काही निष्कर्ष असतील ते महाराष्ट्रातल्या जनतेपुढं त्या ठिकाणी आलेच पाहिजेत. ब्लॅक बॉक्समध्ये ज्या काही बाबी असतात, म्हणजे नोंदी असतात, ते सुद्धा ते इन्व्हेस्टिगेशन टीमच्याकडनं केलं जाईल. प्राथमिक अंदाजानुसार कमी दृश्यमानता आणि विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली जाते. बारामती विमानतळावरील 11 नंबरची धावपट्टी ही टेबल टॉप रनवे प्रकारची आहे. तिथं विमान उतरवणं मोठं आव्हान असते असंही सांगितलं जात आहे. मात्र अपघातग्रस्त विमान चालवणाऱ्या पायलटला 16,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव होता, असं VSR व्हेंचर्स या विमान कंपनीनं म्हटलंय. कंपनीनं त्यामुळे विमानात कोणताही तांत्रिक बिघाड झाल्याचं नाकारलंय. खरं तर सकाळी 8:10 हे विमानानं टेक ऑफ केलं आणि 8:45 वाजता ते रडारवरून गायब झालं. अवघ्या काही मिनिटात घडलेल्या या दुर्घटनेनं अजित पवारांसह विमानात असलेले त्यांचे सुरक्षा अधिकारी, 2 अनुभवी पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन संभवी पाठक तसंच फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्यासह एकूण 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं महाराष्ट्राचं राजकारण हादरलं आणि एक तडफदार नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं. पण त्यानंतर पुढे येणाऱ्या प्रश्नांनी नक्कीच संभ्रम निर्माण होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com. तुम्हाला या अपघाताविषयी काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.